नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पनीर पुलाव कसा बनवायचा आणि एवढा टेस्टी आणि मस्त घरच्या घरी पनीर पुलाव कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, पनीर, लसूण, कांदा आणि त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे। जर तुम्हाला 2 लागत असेल तर तुम्ही 2 टोमॅटो घेऊ शकता, पण मी एकच टोमॅटो घेतलेला आहे। काहींना जास्त आवडतं त्यामुळे 2 घेतात। एक बटाटा घ्यायचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटेसुद्धा घेऊ शकता। मी एकच बटाटा घेतला आणि तो बारीक बारीक पीसमध्ये कट केलेला आहे। काहींना बटाटा जास्त आवडतो तर काही 2 सुद्धा टाकू शकता आपल्या क्वांटिटीनुसार। त्यानंतर एक कांदा घेतला, तो सुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही 2 सुद्धा कांदे घेऊ शकता। काहींना कांदा आवडत नाही, काही कांदे सुद्धा टाकत नाही, वरतून पुलावसोबत खाऊ शकतात। कांदा छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करायचा। बाहेर न खायला जाता पुलाव आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। खूप टेस्टी आणि शरीरासाठी सुद्धा हेल्दी असते पनीर पुलाव हे बघा। त्यानंतर बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, पनीर, लसूण, टोमॅटो आणि एक कांदा असे मी कट करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवले, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकले। जर तुम्हाला जास्त आवडत असेल तेल तुम्ही जास्तही तेल टाकू शकता। त्यानंतर जिरे आणि अख्खा लसूण, कांदा मी टाकलेला आहे। कोणी कुटून लसूण टाकतो, मी अख्खा टाकलेला आहे। त्यानंतर बटाटे टाकले एक, त्यानंतर टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेले आहेत। छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे आहेत। त्यानंतर आपण कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून द्यायचा आहे। जर शेंगदाणे लागत असेल शेंगदाणेसुद्धा आपण टाकू शकतो। त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, त्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत। बघू शकता किती तेल तरी सुटत आहे त्याला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते परतून घेऊ शकता। बघा किती तरी सुटली आहे। छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर पनीर टाकायचे आणि पनीरसुद्धा छान स्वच्छ पाण्याने धुवून आणि मगच टाकायचे। ते छान असे परतून घ्यायचे आहे। त्याला पण लालसर कलर येईपर्यंत ते परतून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही किती छान असे ते दिसताय पनीरचे पीसेस वगैरे। त्यानंतर आपण जेवढी चटणी तिखट लागेल तेवढं तिखट टाकायचं आहे। कोणाकोणाला तिखट लागते ते जास्त टाकू शकता, कोणाकोणाला कमी लागते ते कमी टाकू शकता। नंतर हळद, मीठ पण आपल्या चवीनुसार टाकायचे आहे। त्यानंतर ते छान असे खालीवरी करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी गरम पाणी केले होते ते टाकले आहे। गरम पाण्याने छान अशी टेस्ट येते आपल्या पुलावला किंवा भाजीला सुद्धा गरम पाणी आपण टाकायचे आहे। त्यानंतर ते उकळी येईपर्यंत मी एका ताटामध्ये तांदूळ घेतले आहे। मला जेवढे लागतात तेवढे मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी चांगलेवाले घेतलेले आहे बासमती, आणि त्याच्यामध्ये आपण डाळ मुगाची अख्खी साल्टाची डाळ टाकायची आहे। त्याने खिचडीला छान अशी पुलावला चव येते। त्यानंतर ते छान निसून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर ते आपण आपले पाणी उकळी आल्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। छान असे त्याला मिक्स करून घ्यायचे, वाया जाऊ द्यायचे नाही तांदूळ, आणि ते मिक्स छान असं टाकून घ्यायचे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही पनीरचे पीसेस किती छान असे वरती आले, किती छान अशी तरी आलेली आहे, आणि शेवटी रिझल्ट बघू शकता किती छान दिसतोय पुलाव। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।